आज आपण गाजर हलवा बनवणार आहोत। त्यासाठी मी हे गाजर आणलेत आणि त्यासाठी लागणारं साहित्य काजू, बदाम, पिस्ता, वेलची, दूध, मलाई, तूप आणि साखर। ही अर्धा किलो गाजर आहेत। ही जोधपुरी गाजर आहेत, लालसर रंगाची असतात। ही आता आपण सोलून किसून घेऊया। ह्याच्यामध्ये आतमध्ये सफेद भाग असतो तो घ्यायचा नाही, कारण तो थोडा कळसर असतो आणि त्याने हलव्याचा रंगही बदलतो। आता मी प्रमाण सांगते। गाजराचा किस जर 2 वाटी असेल तर त्यासाठी 2 वाटी दूध, अर्धा वाटी मलाई। मलाई मी एवढ्यासाठी घेतले, ज्यांच्याकडे मावा असेल त्यांनी मावा वापरला तरी चालेल, मावा नसेल तर मलाई वापरा। पाव वाटी तूप आणि 2 वाटी किसासाठी 1 वाटी साखर। आता मी गाजर सोलून घेते। अशा प्रकाराने मी गाजर सोलून घेते। आपले हे गाजर आता सोलून झाले, ते मी किसण्यासाठी एकाचे 2 भाग करून किसून घेते। परत मी गाजर किसते आहे आणि त्यातला मधला जो पिवळसर भाग आहे, हा जो भाग आहे तो मी घेत नाही। आपलं हे किसून झालेलं आहे। गाजर हलवा करायची तयारी संपूर्ण झालेली आहे। आता गॅसवरती मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये तूप घालून घेते। त्यावर कीस घालावा, गाजरचा कीस घालून घेते। गाजराचा कीस ढवळून घेते आणि त्याला झाकून 5 मिनिट ठेवते, म्हणजे चांगली वाफ येईल आणि त्यामुळे गाजर चांगलं शिजेल। आता 5 मिनिट झाले आहेत आणि बारीक गॅसवर चांगली वाफ आली आहे। आपण ढवळून घेऊन त्यामध्ये आता दूध घालूया। दूध गरम होईपर्यंत थोडा थांबूया आपण। थोडा वेळ आपण थांबूया, कारण दूध थोडं तापलं पाहिजे आणि नंतर मग त्यामध्ये बाकीच्या वस्तू घालूया। आता 5 मिनिट झाले, दूध चांगलं गरम झाले। आता त्यामध्ये मी मलाई घालते। मावा असेल तुमच्याकडे तर मावा घातला तरी तो चालेल, आणि मावा जर नसेल तर मलाई घरामधली असेल ती घातली तरी चालेल। ही चांगली गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी साखर घालते। कीस दुधामध्ये चांगला शिजला आहे, दूध आणि मलाई चांगलं मिक्स झालं आहे आणि आता त्यामध्ये साखर घालते। चांगलं ढवळून घ्यावं आणि 10 मिनिट होऊ द्यावं, म्हणजे साखर चांगली विरघळून जाईल आणि ती मिक्स होईल। साखर घातल्यानंतर थोडं पातळ होतं आणि ते पुन्हा घट्ट होण्यासाठी अजून 10-15 मिनिट ठेवावं लागेल। शिजत ठेवलेला आपल्याला 15 ते 20 मिनिट झालेत। आता गाजर हलवा चांगला शिजला आहे। त्याच्यामध्ये आपण आता ड्रायफ्रूट्स आणि वेलची घालूया। मी आता ड्रायफ्रूट्स घालते। त्यामध्ये हे काजू आहेत, पिस्ता आहे, बदाम आहेत। हे सर्व मिक्स करून घेते। आणि वेलची आहे ना, ती सगळ्यात शेवटी घालते, कारण वेलची वाफेवरती त्याचा वास उडून जायला नको म्हणून ती सगळ्यात शेवटी गॅस बंद करताना घालते। आता हे आपला गाजर हलवा तयार झाला आहे। मी गॅस बंद करते। गाजर हलवा मी ह्या बाउलमध्ये काढते। हे मी आता गार्निश करते काजू, बदाम आणि पिस्ता घालून। आता आपला गाजर हलवा तयार झाला आहे। ही साधी रेसिपी सोपी सरळ आहे, त्यामुळे आणि पारंपरिक पद्धतीने केलेली आहे, त्यामुळे ती सर्वांनाच आवडेल। लहान मुलांना खूप आवडेल। तसंच कोणी पाहुणे आले तर स्वीट डिश म्हणून पण द्यायला ही खूपच चांगली वाटते। ही रेसिपी माझ्या घरात सर्वांना आवडते, आपल्यालाही आवडेल।
आणि तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असला आणि माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.